पाहायला मिळते. ओमकार या ओव्हरमध्ये खूप महत्त्वपूर्ण मॅच आहे, कारण की मंगलमूर्ती नागले हा संघ थेट शेवटच्या मॅचमध्ये ॲज अ लक फॅक्टरच्या माध्यमातून पोहोचला गेला आहे. वैभव धूम सकाळच्या सत्रामध्ये चांगली खेळी राहिली होती. पहिला चेंडू सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड शॉट, सरळ मात्र लॉंगॉनच्या डोक्यावरून चेंडूला फेकून दिलंय सीमारेखा पार. आणि हा वैभव नावाचा A1 क्वालिटी बिग ब्रँडेड षटकार साधावा. काय जबरदस्त फलंदाजी, ही ताकद आहे बघा. या खेळाडूला आपण बघितलं शांत ठेवायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागेल, कारण की अगदी या मैदानावर सकाळपासून संध्याकाळ मात्र कुठेही तुम्ही चेंडू टाका ना तर बाउंड्रीच्या बाहेरच पाठवेल. त्याचं कारण काय आहे? होम ग्राउंड आहे, सराव आहे या मैदानावर. तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे गोलंदाजी केली तर तो चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जाईल, परंतु त्या खेळाडूला रोखायचं असेल तर चांगलं क्रिकेट मात्र खेळावं लागेल. गोलंदाज ओमकारला मार पडला पहिल्या चेंडूवर, षटकार ठोकल्यानंतर ओमकार सज्ज. फुलटॉस या वेळेला कन्व्हर्टिंग शॉट, बिग ब्लास्टिंग. वैभव धूम कंटिन्यू करतोय फॉर्म, सलगचा बॅक टू बॅक दुसरा मोठा षटकार 6 धावा. वाव, काय फलंदाजी केली जाते. सलगच्या 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार, अफलातून. अगदी आपण पाहिलं ना तर एक मनामध्ये विचार, एक निश्चय, आणि त्या निश्चयाच्या सहाय्याने मात्र खेळ ताबडतोब. मागे नाही वळून बघायचं, पुढचा प्रवास आपण तय करायचा आहे. हा अनुषंगाने या विचाराने मात्र वैभवने मात्र तो विचार पुढे दर्शवला गेलाय, कारण की 2 चेंडूवर 2 मोठे फटके ओमकारला मार पडला गेलाय. ओमकार एक यंग आणि प्रभावी गोलंदाज आहे, एक प्रभावी खेळाडू आहे, परंतु त्याला आता अनुभवाची गरज आहे. अनुभव हा त्याला वापरावा लागेल. धीमा टाकला स्लोअर वन. इथे पाहतोय आपण गतीमध्ये मिश्रण केलं, आणि ही चालक आहे बघा. अनुभवाची गरज होती, शक्तीपेक्षा युक्ती द ग्रेट असं म्हणतो ना, आणि तेच इथे पाहायला मिळालं. कारण की ज्या प्रकारे आतापर्यंत जर विश्लेषण करायचं झालं की 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर गतीमध्ये मिश्रण, स्ट्राईक रोटेट, दिनेशला स्ट्राईक मिळते आता. परंतु या वेळेला दिनेश कुठे थांबेल? नाही थांबणार. जर वैभव मारू शकतो तर मी का मारू शकत नाहीये? आणि तेच करत असताना दिनेशला मिळाली स्ट्राईक, आणि त्यानंतर त्याने देखील केलाय धमाका. दिनेशच्या बॅटमधून हा लय षटकार. टीमची टोटल अगदी आपण पाहिले ना, पाहता पाहता 19 वर पोहोचली आहे. 4 चेंडूमध्ये, या 4 मध्ये 3 तर षटकार झालेत, आणि ओमकारला मात्र थोडासा मात्र डॉमिनेट करावं लागतंय. अगदी आपण पाहिला तर हा फुल टॉस होता, फाईन लेग पट्ट्यामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र धाव इथे एक मिळेल बघा. थोडंसं आता मात्र दडपण गोलंदाजावर आहे. कनाई स्पोर्ट्स नाईकपाडा टीम प्रभावी खेळी त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. मागील 2 सामन्यामध्ये चांगला खेळ बॅट विथ द बॉल केलाय, परंतु या मॅचमध्ये आतापर्यंत 20 धावा खर्च केल्या. शेवटचा चेंडू या पहिल्या ओव्हरमध्ये स्लो रनचा वापर केला आहे. चेंज ऑफ द पेस, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. उद्देश विचार वैभवचा देखील चांगला होता, कारण की माहीत होतं त्याला आधीच की स्लो रन कदाचित चेंडू येऊ शकतो, आणि त्याच्यासाठी तयारी होता, परंतु मिडल ऑफ द बॅट झाला नाहीये. एक षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये बिनबाज 21, केतकी बॉयज खंडीपाडा टीमची सुरुवात मोठी झाली आहे, परंतु त्या सुरुवातीला थांबवलं जाईल का? दुसऱ्या आणि शेवटच्या षटकामध्ये काय घडतंय पाहूया. पहिलं षटक समाप्त झालं. ओमकाराचं थोडंसं महागडं षटक. आता मात्र दुसरं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅकवर केशव. आपटून टाकण्याचा प्रयत्न, शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगला चेंडू थांबलाय तिथे. फिल्डर मात्र चेंडूला शोधतोय. धावेचा प्रयत्न आहे, चेंडूची फेकी येते, परंतु होता होता मात्र उशीर झाला. मात्र तत्पूर्वी संधी होती 2 धावांची, आणि ज्या प्रकारे चित्याच्या चपळाईने अगदी वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या. रनिंग बिटवीन द विकेट हा एक महत्त्वपूर्ण हिस्सा, एक भाग क्रिकेटच्या पटलावर, आणि तो खूप चांगला पाहायला मिळाला. आणि धावा मिळाल्या 2. टीमची टोटल पोहोचली 23 आकड्यावर.
केशव यांना कम्पॅक्ट करणारे षटक फेकावं लागेल, कारण की ओमकारला मार पडला गेला होता. हो, या वेळेला आपण पाहू शकतोय अनुभव अनुभव आणि तो वापरला जातोय. बघा ज्याप्रमाणे अनुभव एक्स्ट्रा आहे. अनेक वर्ष क्रिकेटच्या पटलावर केशव यांना आपण क्रिकेट खेळताना पाहिलंय. त्या अनेक वर्षामध्ये त्यांनी शिकलं गेलं की एखादा चांगला खेळ जर चांगल्या फॉर्ममध्ये आहे तर त्याचा फॉर्म कसा बिघडवायचा, त्याला स्ट्रगल कसं करायला लावायचं, हे मात्र त्याला जाणीव आहे. आणि त्याच्यासाठी मात्र आत्ता एक अचूक हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अकुटब्याचा चेंडू फटका खेचलाय, परंतु ओमकार तिथे थोडा कमी पडलाय. स्ट्रगल करावं लागलं. चेंडू एका टप्प्याने मात्र थांबता थांबणार नाहीये आणि चेंडू पाहता पाहता निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी. आलाय एक दमदार फटका, चौकार. 27च्या घरामध्ये धाव फलक पोहोचलं. चेंडू फेकून झाले 3. वैभव धूम आजच्या दिवसभरामध्ये काय धुमाकूळ माजवला या खेळाडूने. आता हवेत आहे, पाहावं लागेल काय घडतंय. घडलंय आणि बिघडलंय. मोठा फटका पुन्हा एकदा वैभवच्या बॅट मधून आलाय. धमाके पे धमाका आणि नक्कीच वैभवचा धमाका. हा आला षटकार. टीमची टोटल पोहोचली आहे 33 या आकड्यावर. दोन चेंडू शिल्लक. आता काय अफळातून खेळ वैभवचे पाहायला मिळते. मॅग्निफिसंट बॅटिंग, ग्लोरियस बॅटिंग. स्लोअर वनचा वापर केला जातोय. आता मात्र गुडनाटेकचा प्रयत्न केला होता. ओमकारचं शतरक्षण चांगलं झालंय. धाव मात्र एक मिळाली आहे. ओहो, काय घडतंय का पाहूया आपण. धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु मात्र इथे अगदी थोडासा क्लोज आहे. आणि मग पंचांच्या मनामध्ये शंका आहे की, कारण की इथे शंका आहे तर निवारण आपण करूया. आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचा वापर करूया. आणि तिसरा अंपरला मात्र नक्कीच ऍक्शन मध्ये आणूया. आणि तिसऱ्या अंपरने मात्र डिसिजन लगेचच पोहोचवला की यासाठी इज अ नॉट आउट. शेवटचा चेंडू या इनिंगचा. शेवटचा चेंडू. म्हणूनच दिनेशने सांगितलं होतं थांब, मी आहे. हो मी आहे दाखवून सुद्धा दिला. आणि शेवटच्या चेंडूवर मोठा ब्लास्ट करत असताना टीमची टोटल मात्र पोहोचली गेली आहे 40च्या घरामध्ये. आणि जिंकण्यासाठी तब्बल 41 धावांचं लक्ष. काय जबरदस्त खेळ. वैभवची, दिनेशची लाजवाब खेळ अगदी आपल्याला पाहायला मिळाला. आणि जवळजवळ ज्या प्रकारे आपण बघितलं ना, एक समाधानकारक टोटल जो 2 षटकामध्ये आपल्याला मिळायला हवा ना, तो मिळाला. चला लगेच फिट सेटअप करून घ्यायची विनंती करतोय केतकी बॉईज टीमला. अगदी दमदार आयोजन, दमदार नियोजन. केतकी बॉईज खंडीपाडा आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक गावदेवी चषक. एक गावदेवी जागमाता चषक 2025. आणि जागदेवी चषकामध्ये आजच्या दिवसामध्ये कोणाच्या नावाचा बोलबाला राहतोय. वैभव धूमच्या प्रमाणे आपण पाहिला तर बॅटिंग आज पहिल्या मॅच मध्ये देखील धुवाधार फलंदाजी. दुसऱ्या मॅच मध्ये, पहिल्या मॅच मध्ये तितके जास्त नाही, परंतु दुसऱ्या मॅच मध्ये खास करून एफपी अँड टीमच्या समोर जबरदस्त कामगिरी. आणि या मॅच मध्ये देखील जबरदस्त कामगिरी त्यांची राहिली. 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये, नागेश पवार अँड केशव हिलिम. डेफिनेटली आपण पाहू शकतोय
वैभव तुम बॉलिंग ट्रॅकवर समोर केशवची सुद्धा आपण पाहिलं तर फलंदाजीमध्ये दम आहे. हो, परंतु यावेळेला रिस्की शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि महागात पडतोय. क्लीन बोल्ड होताना आणि पहिल्याच बॉलवर केशवला परतावं लागतंय पॅव्हिलियनच्या दिशेने. बघा, पहिल्याच बॉल पासून आक्रमक इरादा होता. कदाचित मी तर म्हणेन की जरी सरळ खेळण्याचा प्रयत्न केला असता तरी सुद्धा चांगला फायदा होऊ शकतोय. असं नाहीये क्रिकेटच्या पटलावर की एका संघाने जर 40 केलं तर तुम्ही 41 करू शकत नाहीये. क्रिकेट आहे आणि क्रिकेटच्या पटलावर काही होऊ शकतं, काही घडू शकते, काही बिघडू शकतंय. मात्र आपण पाहू शकतो यावेळेला पहिलाच बॉल क्लीन बोल्ड, मात्र केशव 0 या धावसंख्येवर पळला गेला. आणि इथून आपण बघितलं तर मग जी सुरुवात होती ना आत्मविश्वासाची ती मिळाली नाहीये. ओमकार बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ओमकार असो, केशव असो, या खेळाडूंचा आपण बघितलं तर परफॉर्मन्स पहिल्या स्पर्धेमध्ये दमदार राहिला होता. गती आहे, गतीचा महारथी, अचूक लाईन आणि लेंथ नियंत्रण. अनेक वर्ष आपण बघितलं तर वैभवला आता कितकी बॉयज कंडीपाडा संघासाठी खेळताना आपण पाहिलं. एक काळ मी देखील पाहिलंय त्यांना. चर्चा त्याची देखील आपण करणार आहोत. बघा, कॉन्फिडेंटली फटका नाहीये, बॅटच्या स्टिकरवर लागला होता. गली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव मिळाली, दुसऱ्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षणामध्ये आपण पाहिलंय नक्कीच धावपळ मात्र उडाली आहे. त्याचा फायदा मिळालाय. 2 धावा, 2 पेक्षा एक्स्ट्रा जास्त काही मिळतील का तर नाहीये. तर वैभवची आपण चर्चा करत होतो तर एक काळ असा ॲज अ 12th मॅन म्हणून मी त्याला अनेक स्पर्धांमध्ये पाहिला गेला. 12वा खेळाडू फक्त नावं सांगण्यासाठी, आयडी पोहोचवण्यासाठी काम करत होता. परंतु जेव्हा एकदा संधी मिळाली आणि त्या पहिल्याच संधीमध्ये मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार पटकावला होता. यावेळेला पटकावेत झेलची संधी आणि झेल मात्र कंप्लीट केलं जातंय मयूर बाबरच्या माध्यमातून. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ओमकारचा खेळ मात्र समाप्त होतोय. विकेट क्रमांक 2 डाऊन होत असताना कानाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघाला अडचणीला सध्या तरी सामोर जावं लागतंय या 41 धावांचा पाठलाग करत असताना. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. विजेता संघ अगेन्स्ट आपण पाहिला तर मंगलमूर्ती नागले, कारण की विजेता संघ ची मोहर उमटवण्याच्या तयारीमध्ये केतकी बॉयज खंडीपाडा टीम आहे, परंतु विजय संपादन केलेला नाहीये. क्रिकेट अजून संपलेला नाहीये. वेगवान चेंडू आपण पाहू शकतोय. फलंदाजाला ज्या प्रकारे आपण पाहू शकतो संधी सुद्धा मिळत नाही. इतका गतीने, इतक्या वेगाने ही गोलंदाजी आपण पाहिले तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. टीम 94 कामान या संघासाठी देखील आता मात्र एक प्रमुख ऑलराऊंडर खेळाडू म्हणून जी भूमिका पूर्ण करत असताना त्यांना आपण पाहिलंय. पुऱ्यासाठी हा नक्कीच चेंडू व्यवस्थित मात्र आपण पाहिला तर नागेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर धाव 1 आली आहे. एका धावेने टीमची टोटल मात्र आपण पाहिली तर फक्त आणि फक्त 4 जिंकण्यासाठी. आता आपण पाहिलं ना तर गरज आहे 6 चेंडू 37 म्हणजे जरी 6 षटकार आले तरी सुद्धा 1 धाव कमी पडेल. थोडं क्विक विनंती करतोय मंगलमूर्ती नागरी टीमचे कर्णधार रेडी राहायचंय आपण. ऑफस्टंपच्या बाहेरची लाईन आहे, कट करण्याचा प्रयत्न, एक मात्र मिळेल तिथे. बघा चेंडू शिल्लक राहिलेत आता 5 आणि या 5 मध्ये 36. यावेळेला आपण बघितला ऑन साइडला खेळलाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये वैभव चेंडूला मात्र फीड करतील. तर औपचारिकता मात्र इथे पूर्ण होताना आपल्याला जरूर पाहायला मिळतील. पुढचा चेंडू मयूर बाबर प्रभाव
मयूरने देखील दर्शवला गेलाय. मयूर, दिनेश, वैभव, किरण आपण बघितले तर अनफिट, पवन यंगस्टर आणि चांगले खेळाडू आहेत केतकी बॉईज खंडीपाडा टीम. राज नक्कीच त्यांचं कमबॅक या संघामध्ये जे झाल्यानंतर एक बॅटिंग लाईनअपला आधार आणि एक चांगली बॅटिंग लाईनअप देखील होताना आपल्याला पाहायला मिळाले. 2 चेंडू शिल्लक आहेत, 35 धावा हवेत. चांगला फटका खेळलाय, पवन आहेत तिथे, चेंडूला एका टप्प्याने फील्ड केलंय, सिंगलच मिळेल, त्याच्या व्यतिरिक्त जास्त काही मिळणार नाहीये. आता विजयाचा सुगंध मात्र दरवळला गेलाय आणि विजयाचा शिक्कामोर्तब मात्र करण्याच्या दिशेने आणि आजच्या दिवसातल्या शेवटच्या मॅच मध्ये जाण्याचे संकेत दिलेत केतकी बॉईज टीमने. नक्कीच औपचारिकता पूर्ण केली आणि हा सामना मात्र जिंकला गेलाय केतकी बॉईज खंडीपाडा टीमने. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि हडलक टीम ऐका नाही नाईकपाडा टीम. नेक्स्ट मॅच मंगलमूर्ती स्पोर्ट्स नागले. सो कुशल मॅच असेल या स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये जाण्यासाठी. कोणाचं भवितव्य तय करते पाहूया, कारण की एका बाजूने केतकी बॉईज खंडीपाडा टीमचे कॅप्टन या आणि मंगलमूर्ती नागले. टॉस बॉक्स मध्ये सज्ज असतील आमचे साथी समोचक मित्र मिस्टर राहुल अंधेर.